शेतकरी मित्र नमस्कार. यशवंत गव्हाणे ॲग्रीटेकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शेतकरी मित्र, आपल्या बहुतांश शेतकऱ्यांची अशी अडचण असते की कोणतं कीटकनाशक, कोणतं बुरशीनाशक कुठल्या पिकावर वापरावं, किती प्रमाणात वापरावं आणि कुठल्या किडीसाठी वापरावं. हाच मुद्दा घेऊन आपण स्टेप बाय स्टेप वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची माहिती घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण इमिडाक्लोपिड 17.8 SL म्हणजेच इमिडाक्लोपिड 17.8% या नावानं जे द्रावण येतं त्या द्रावणाबद्दल माहिती समजून घेऊ. इमिडाक्लोपिड हे कीटकनाशक प्रामुख्याने विविध पिकावर येणारे तुडतुडे असतील, विशेष करून आंबा पिकावर येणारे तुडतुडे, त्याच्याबरोबर विविध पिकावर येणारे फुलकिडे असतील, त्याचबरोबर पांढरी माशी, याचबरोबर हिरवे तुडतुडे आणि विविध पिकावर येणारा मावा, अशा सर्व रसशोषक किडीवर या कीटकनाशकाचा वापर प्रामुख्याने केला जातो. आता कापूस या पिकामध्ये मावा, तुडतुडे आणि फुलकिडी या किडीसाठी इमिडाक्लोपिड ह्या कीटकनाशकाची शिफारस आहे. एकराला साधारणपणे 200 लिटर पाण्यामध्ये 40 ते 50 मिली मिसळून या कीटकनाशकाची फवारणी केली तर आपण प्रभावीपणे नियंत्रण करू शकतो. मिरची या पिकामध्ये मावा आणि फुलकिडीसाठी इमिडाक्लोपिडची शिफारस आहे. साधारणपणे 70 ते 80 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरावर फवारणी करणं गरजेचं आहे. मिरची पिकावर इमिडाक्लोपिडची फवारणी सुरुवातीच्या अवस्थेमध्येच करावी, कारण इमिडाक्लोपिडची फवारणी केल्यानंतर 40 दिवस तुम्हाला मिरची तोडता येणार नाही किंवा खाण्यासाठी वापरता येणार नाही. तर ऊस या पिकामध्ये वाळवी या किडीच्या नियंत्रणासाठी एकरी 700 लिटर पाण्यामध्ये 140 मिली इमिडाक्लोपिड मिसळून तुम्ही फवारणी करू शकता, म्हणजेच वाळवी या किडीचं प्रभावीपणे नियंत्रण करता येईल. आता आंबा पिकामधील तुडतुडे हे खूप महत्त्वाची कीड आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 3 मिली या प्रमाणामध्ये किंवा 100 लिटर पाण्यामध्ये 30 मिली, 200 लिटर पाण्यामध्ये 60 मिली या प्रमाणामध्ये इमिडाक्लोपिड द्रावण घेऊन त्याची फवारणी करावी. इमिडाक्लोपिडची फवारणी केल्यानंतर 45 दिवस आंबे किंवा कैऱ्या खाण्यासाठी वापरू नयेत. भेंडीमधील तुडतुडे, मावा, फुलकिडी या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोपिडची शिफारस आहे. एकरी 200 लिटर पाण्यामध्ये 40 मिली इमिडाक्लोपिड मिसळून फवारणी करावी. भेंडीवर इमिडाक्लोपिडची फवारणी केल्यानंतर 3 ते 4 दिवस भेंडी काढू नये किंवा खाण्यासाठी वापरू नये. लिंबामध्ये लीफ मायनर आणि सायला या 2 किडीच्या नियंत्रणासाठी आपण इमिडाक्लोपिडची शिफारस आहे. साधारणपणे 50 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. लिंबावर इमिडाक्लोपिडची फवारणी केल्यानंतर 15 दिवस लिंबाची काढणी करू नये किंवा कोणत्याही प्रकारे खाण्यासाठी लिंबू वापरू नये. टोमॅटो पिकावरील पांढरी माशी या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोपिडची शिफारस आहे. साधारणपणे 60 ते 70 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून 1 एकरावर फवारणी करावी व फवारणी केल्यानंतर 3 ते 4 दिवस टोमॅटोचा वापर करू नये किंवा काढणी करू नये. सूर्यफुलावरील पांढरी माशी, फुलकिडे आणि तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी 40 मिली इमिडाक्लोपिड 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. भात पिकावरील हिरवे तुडतुडे आणि तपकिडे तुडतुडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोपिड हे कीटकनाशक 40 ते 50 मिली 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. तर बाजारात आपण कीटकनाशक इमिडाक्लोपिड खरेदी करायला गेल्यानंतर त्याच नावाने मिळेल असं नाही, त्याची कंपनीनुसार वेगवेगळी नावं असतात. ती नावं कुठली आपण समजून घेऊया. कॉन्फिडॉर, सीमर, टाटामिडा, जम्बो, नागार्जुनामिडा, केमिडा, इमिडासेल, इमिडा गोल्ड, ॲटम, मीडिया, विक्टर, याचबरोबर अल्टिमो, इसोगाशी, सुमिडा, पॅरेमिडा, सुजू या नावानं इमिडाक्लोपिड आपल्याला शेतकऱ्यांना बाजारामध्ये. इमिडाक्लोपिडची बाजारातील किंवा व्यापारी नावं ही शेतकऱ्याच्या माहितीसाठी आहेत. यामध्ये कोणत्याही कंपनीच्या प्रॉडक्टचा प्रचार किंवा प्रसार करणं हा हेतू या व्हिडिओचा नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही रासायनिक शेतीचा प्रचार प्रसिद्धी करत नाही किंवा सेंद्रिय शेती, जैविक शेती, नैसर्गिक शेतीच्या विरोधात काम करत नाही. तर आपली होणारी शेती विषमुक्त व्हावी, शेतकऱ्यांना योग्य कीटकनाशकाचा योग्य वापर कोणत्या पिकावर किती प्रमाणात करावा आणि वापर केल्यानंतर किती दिवसामध्ये पिकाची काढणी करावी किंवा करू नये आणि येणारं जे उत्पादन आहे हे विषमुक्त व्हावं, हाच आहे. मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. या व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा. अजूनही यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल किंवा फेसबुकला फॉलो केलं नसेल तर जरूर फॉलो करा.